नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि हो, हा ब्लॉग तर तुम्ही लेट बघाल, तर महाशिवरात्री तुमची कशी गेली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हो, तुम्ही महाशिवरात्रीला काय काय केलं, काय स्पेशल डिश बनवली ती सुद्धा मला सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. मी काय बनवलेलं आहे हे तर तुम्हाला समोर दाखवतेच. सगळ्यात पहिल्यांदा तर सॉरी, हा व्हिडिओ इतका लेट टाकत आहे कारण हा जो व्हिडिओ आहे हा मी सुरू तर केला होता महाशिवरात्रीच्या दिवशी, पण हा व्हिडिओ मिक्स बनलेला आहे. म्हणजे 3-4 दिवशीचा हा मिळून मिक्स व्हिडिओ बनलेला आहे आणि त्यासाठीच मी माफी मागते पहिल्यांदा. आणि नंतर मग आता तुम्हाला सांगते की का झालेलं असं. सगळ्यात पहिल्यांदा तर आता घरी काय काय बनलेलं आहे ते दाखवते तुम्हाला. चहा ठेवलेला आहे मी साईडला, चहा घेऊन घेतो आम्ही. आणि नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी, फराळाचं बनलेलं आहे, मठ्ठा आहे, साबुदाणा वडा बनलेला आहे, साबुदाण्याची खिचडी बनलेली आहे, नैवेद्य देते देवाला. पहिल्यांदा तर चहा घेऊन घेतो. काकू आलेले आहेत, काकू मी हे आहेत सगळेजण, आम्ही चहा घेऊन घेतो पहिल्यांदा आणि नंतर मग सगळ्या गोष्टींना सुरुवात करणार. तर आता नैवेद्य द्यायचं आहे तर माही बोलली की मी देते नैवेद्य देवाला, तर तिने तोपर्यंत ताट काढलं पण होतं देवाला नैवेद्याचं. तर मग म्हटलं चला आता दाखवून देतो तुम्हाला की नैवेद्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे. जास्त काही पदार्थ बनवलेले नाही आहेत कारण तेलकट खूप जास्त होऊन जाते. तुमच्यासोबत कशाला खोटं बोलायचं, ऑनेस्टली सांगते की मी जास्त उपवास करत नाही. असे मोठे मोठे उपवास जशी मोठी एकादशी झाली, आता तुम्ही बघितलंच, आता इतक्या वर्ष झाले मला इतके सगळे उपवास नसतात काही. म्हणजे मधले जे उपवास असतात ते कोणतेच मी उपवास करत नाही. फक्त मोठी एकादशी, मोठी शिवरात्री आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. मधल्या त्या एकादशा येतात ना 2 आणखी त्या एकादशा, तर अशा मी ही उपवास करते. आणि हां, आपला हरतालिकेचा उपवास असतो, मध्ये 1-2 उपवास असतात. तर हे जे उपवास असतात, महालक्ष्मीचा उपवास असतो, तर हे करते मी. बाकीचे उपवास मी बिलकुल करत नाही कारण आपण फक्त उपवासाचं नाव असतं आपलं, आपण उपवासाच्या दिवशी खूप खातो म्हणून मी उपवास करणं टाळते. आणि हे सोलर पॅनल आणून ठेवलेले होते 2-3 दिवस झाले, म्हणजे जास्त दिवस झाले होते की सोलर पॅनल आणले होते. पहिल्यांदा तर ते आले होते आणि फिटिंग करून गेले होते, ते पाईपांची वगैरे फिटिंग राहते ना, तर ते करून गेले होते. नंतर आज हे सोलर पॅनल बसवणं होतं म्हणून मग काय झालं की त्यानंतर दुपारी या सगळ्या गोष्टींमध्ये भिजवून खटपट हे ते सगळ्या गोष्टी, तर त्यामुळे मी ब्लॉगला कंटिन्यूस नाही करू शकले. तर हे एवढं तुम्हाला दाखवते म्हटलं की चला हे असं सुरू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आज होणार आहेत. आणि सोलर पॅनलबद्दल विचाराल तर काय काय, तर मला इतकं काहीच आयडिया नाही आहे सोलर पॅनल कसं काय, यांनी कितीचं घेतलं आणि काय काय. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुमच्याकडे पण तुम्हाला सोलर पॅनल बसवायचं असेल आणि तुम्हाला याचं काही माहिती पाहिजे असेल याची, तर यांना मी विचारेल किंवा यांनाच बोलायला लावेल आणि तुम्हाला माहिती देईल. ज्यांना इंटरेस्ट असेल ते कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकतात. तर ह्या अशा गोष्टी आहेत. पहिल्यांदा ते काय करतात, आपल्याकडे ते पाईप वगैरे आणतात आणि पाईप वगैरे लावून देतात, त्याची फिटिंग करतात. नंतर मग हे पॅनल आणतात आणि पॅनलची फिटिंग करतात आणि नंतर मग मीटर येतं. तर अजून मीटर यायचंच आहे आमच्याकडे, तर ते मीटर काय माहिती केव्हा येणार. मीटरला वेळ लागते. मीटर बसलं की मग आपलं सोलर पॅनल सुरू होऊन जाते. आणि हे काहीतरी मला काहीच आयडिया नाही. म्हणजे मला यांनी सांगितलं पण मला काहीच नाही, यांनीच सगळं केलं ते, तर त्यामुळे मला याची काहीच आयडिया नाही. मी तुम्हाला काहीही सांगेल आणि मग असं होईल की हां मला काहीच माहीत नाही त्याचं. आणि हे मग संध्याकाळ झाली होती, म्हटलं चला आता मंदिरात जाऊन येते, म्हणून मग इथे दिवाबत्ती केली आणि मंदिरात जायला निघालं. म्हणजे मंदिरात गेलो सुद्धा आम्ही, माही आणि मी मंदिरात गेलो. अद्विक कुठेतरी, अद्विक ट्युशनला गेलेला होता तेव्हा, तर त्यामुळे हे अद्विकसाठी थांबले होते की अद्विकला घेऊन मी नंतर मंदिरात जाणार म्हणून. आणि म्हटलं मंदिरात गेली तर इतकी मोठी लंबी लाईन होती मंदिरात की तुम्हाला काय सांगू. म्हणजे असं वाटलं की माझा 2-1 तास माझे मंदिरात हे करतानाच जाणार. म्हटलं आजच्या दिवशीच इतकी सगळी मोठी लाईन आहे. मग आम्ही काय केलं, जवळच्या मंदिरात आलो, म्हणजे घराजवळच्या. आता देव कुठे पण आहे, असं नाही की त्या मंदिरात मोठं मंदिर आहे तर आपण तिथेच दर्शन करायला पाहिजे. दुसरीकडे आलो आणि शांततेने, म्हणजे मला असं असते ना की मला कुठेही जावं, मला फक्त शांततेने दर्शन करायचं असते. म्हणून मी तुम्हाला शेगावच्या मंदिरात सांगितलं होतं ना की मला शांततेने दर्शन करायचं असते, म्हणून मी मुखदर्शन करते. मग दुसऱ्या मंदिरात आली आणि दुसऱ्या मंदिरात मी मस्त छान दर्शन केलं आणि छानपैकी पूजा वगैरे केली, आटोपली माझी आणि घरी आले. तर त्या दिवशीचं शूट नाही करू शकले. आणि नंतर अद्विक बिमार पडला. आता हे अद्विकच्या डोक्यावर पट्ट्या ठेवणं सुरू आहे. अद्विक बिमार पडला आणि मग बिलकुलच माझी इच्छाच नाही झाली की ब्लॉगला कंटिन्यू करायची. तर हा अद्विकला आता मी थोड्या वेळाने त्याला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे.
त्याला ना रात्रीलाच ताप चढला होता. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी त्याचा ताप उतरला, म्हणजे रात्रीला पट्ट्या ठेवल्या त्याच्या डोक्यावर आणि दुसऱ्या दिवशी त्याचा ताप उतरला. घरी ज्या औषधं असतात ना आपण मग पहिल्यांदा तर पॅरासिटामॉल वगैरे तेच देतो, तर असं केलं. मग सकाळी त्याचा ताप उतरलेला होता. मग सकाळी त्याला शाळेत पाठवलं नाही, म्हटलंच कारण आपल्या मुलांमुळे दुसऱ्या मुलांची तब्येत खराब नाही व्हायची म्हणून. कारण दुसऱ्या मुलांमुळेच ते लोक बिमार असतात आणि ते शाळेत येतात म्हणून आपल्या मुलं बिमार पडतात. मग आपल्या मुलांना आपण शाळेत पाठवतो, तर मग आपल्या मुलांमुळे दुसरी मुलं बिमार नाही पडायला पाहिजे म्हणून मग मी त्याला शाळेत जाणं म्हणजे त्याचं टाळलं, शाळेत पाठवलं नाही त्याला. मग काय झालं की आता मी हॉस्पिटलला घेऊन आली तर त्याला व्हायरल होता. मग यांनी म्हणजे डॉक्टर सरांनी चेकअप वगैरे केलं त्याचं, त्याला औषध वगैरे दिली आणि यांची औषध इतक्या लवकर मांडली मी पहिल्यांदाच आणलं होतं यांच्याकडे त्याला. नाहीतर पानाट हॉस्पिटलला घेऊन जाते मी. आता 1-2 सबस्क्रायबर्स आपले पानाट हॉस्पिटलला भेटले होते, त्यांना माहिती आहे की अद्विकला ट्रीटमेंट पानाट सरांचीच असते. अद्विक जेव्हापासून जन्मला म्हणजे 8 ते 9 वर्ष झालेली आहेत. पानाट सरांकडेच आम्ही त्याला घेऊन जातो जेव्हा पण तो बिमार पडतो आणि पानाट सरांचीच त्याला औषध लागते सुद्धा. पण यावेळेला मी यांच्याकडे घेऊन आले आणि इतक्या लवकर त्याला आराम मिळाला म्हणजे मला वाटलं पण नव्हतं. आता इथे यांनी हेड मसाज करून दिली होती, ऑइलिंग करून दिली होती. आता ऑइलिंग केलेली आहे तर 2-3 तासानंतर मग हेअर वॉश करेल. अद्वी, तुझ्यासाठी काय काय आणलं पप्पांनी बघ. घासपूस हे तुझं, हे पिचकारी. थँक्यू. अद्वी ओहो वाव, बलून आधी पण आणले होते तुम्ही? हो, छान आहे ना, पण बाकी हाताला कलर लावल्यापेक्षा बलून मध्ये ठीक आहे की. आता नको ना बेटा, आता आधी पण तर खूप सारं होतं आपल्याकडे. नको आता, नको आता नको सध्या. अद्विक जेव्हा हे असणार होळीच्या दिवशी करशील ना, बाकी कलर्स पण होते ना आपल्याकडे. ते पण आहे, आहेत ना ते ऑर्गॅनिक कलर्स पण होते. कलर्स पण आहे, आणखी पण आणले मी त्या दिवशी. कसं वाटलं? अद्विकला किती पिचकारी आहेत, परत पिचकारी कशाला आणली त्याला? एकच वेळ ते वर्षातून तिच्या मन सोबत तिला एन्जॉय करू. हे आवडलं तुला? हा, आता अद्विकचं फेस तरी पण खराब होणार आहे. खुश आहे ना? पण अद्विक सगळं काही हिललं हे करून, कारण आता तब्येतून निघालेला असतो. आणि नवऱ्याला हे सांगितलं होतं नेल पॉलिश रिमूव्हर, तर यांनी हे आणलं. हे तर ऑनलाईन नाही मिळत यार, पण ऑनलाईन नाही आहे काही गोष्टी नाही. हा, माझा सलादचे आयटम चला, याच्याशिवाय माझं होत नाही. बीट आणि यांना कमी क्वांटिटीमध्ये सांगितलं यावेळेला म्हटलं खूपच कमी आहे ना, कारण काय होते हे इतकं सगळं घेऊन येतात, मग काय होतं की खाता मी खाणारी हा ना, तर मी खाणारी एकटीच असते ना. मग तुम्ही कधी खाता कधी नाही खात, म्हणून म्हटलं की थोडं कमी आणत जा. म्हणजे उन्हाळ्याचं तसं कमी आणावं लागतं, खराब होऊन जातं. पिकले का ते? बघ ना, एक नंबर झालं. जास्त दाबू नको. अरे नाही, हे मी काल काढून ठेवले होते यातले 3, म्हणजे एक खाल्लं मी आणि काही सांगितलं तर हे जास्त घेऊन येतात. हे बघा, आता हे रामफळ मी एकटी खाणारी आहे, मुलं खात नाहीत, हे सुद्धा खात नाहीत आणि त्यांना इतके सगळे घेऊन येतात आणि मला एकटीला खा लागतं. आणि हे लवकर पकल्यानंतर काय होते म्हणजे काय म्हणतात त्याला, हा लवकर खा लागतं. मग तर आता काय म्हणतात त्याला, कार्पेटमध्ये ठेवत नसतात पण यार ते बरोबर नाही. मग दाखवा. नाही पण सगळं कार्पेटमध्येच पिकवलं जाते, पण कार्पेटच म्हणतात याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं आणि ते 2 दिवस मग याच्यात असं ते बंद करावं लागतं. ठीक आहे, आता हे ठेवून द्या. त्या दिवशी काढलं मी एक, तर पूर्ण वाया गेलं, पूर्ण कच्चं होतं. त्यामुळे आता हे मी आता खाऊ शकते. आणि एकटी मी काय काय खाणार आहे यार, तुम्ही सपोर्ट करत जा खायला. मम्मा वगैरे असतील तर त्यांना पण दिलं. आईच्याकडचे इकडे येतात, इकडचे आईकडे जातील. शेतात पण आहे ना. हा, शेतात झाड आहे ना. हे मी खाऊन घेणार, पण एक तुम्ही खा, एक मी खाते, उद्याला एक खाणार. चला आता आपण याचा डेमो बघू. मॅरी जोक म्हणून आहे हे नेल पॉलिश रिमूव्हर, व्हायटामिन C वालं. 30 पॅड्स येतात त्याच्यामध्ये. तर आता माझे ते रिमूव्हर काराचे होते आधीचं जे होतं तर ते संपलं. त्यामुळे मग मी यांना सांगितलं तर हे आता हे शेजारी म्हणजे जवळच एक दुकान होतं, तिथनं आणलं यांनी. बघू आपण कसं आहे. तर जर हा ब्रँड तिथे पण तुमच्याकडे मिळाला तर तुम्ही मग घेऊ शकता.
बघू. काराचं तसं छान आहे यार. काराचं जेव्हा मी घेतलं होतं ना किती दिवस पर्यंत मला पुरलं. वाव, हे पण छान आहे. हे बघा. वाव, लवकरच निघाले. आणि तर कारासारखंच आहे. 70 रुपीजचं आणलं आय थिंक हे. म्हणजे याची MRP बहुतेक याचे पूर्ण फाडून असे तुकडे तुकडे करून टाकले. MRP 99 रुपीज आहे. 99 रुपीज MRP आहे आणि 70 रुपीजला म्हणाले. तर छान आहे. म्हणजे एक जे आहे हे वाईप, हे तुमचं पूर्ण 10ही नखांना पुरणार. 10ही सोडून आपल्या पायाच्या नखांना पण पुरू शकते असं आहे. आणि आता बिलकुल माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून माझं म्हटलं हे चाललेलेच आहे. तर मग मी यांना सांगितलं, म्हटलं घेऊन या नेल पॉलिश रिमूव्हर. तर यांना माहिती नव्हतं कसं मिळते काय मिळते. तर मग म्हटलं ज्या ब्रँडचं असेल मला एक फोटो पाठवाल. आणि पॅकेजिंगवरून कळलं होतं मला की हा व्यवस्थित असू शकते म्हटलं हे. तर छान आहे. म्हणजे एका याच्यामध्ये बघा व्यवस्थित निघतं. जोक हे आहे, असं आहे याचं. अशी आहे याची पॅकेजिंग. घेऊ शकता तुम्ही जर तुमच्या लोकल मार्केटला मिळत असेल तर. आणि हो, हे तुम्हाला दिसत असेल टॉवेल वगैरे हे ते. तर आत्ताच मी हेअर वॉश केले कारण ऑइलिंग केलेलं होतं त्यामुळे. तर म्हटलं उद्या वेळ मिळणार नाही म्हणून आता करून टाकलं हेअर वॉश. तर त्यामुळे हे होतं. म्हणजे माझ्या हातात मिळालं मला, मी ते घातलं. आता खाली वेगळं वर वेगळं. माही कैसे लग रही हूँ मैं? जोकर एस्थेटिक. चला झालं रे, मग लवकरच झालं पण चांगलं आहे हे. आवडलं मला. जोक मेरी जोक है. न्यू ब्रँड है. न्यू ब्रँड.